नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। प्रकरण क्रमांक 3, बाह्य प्रक्रिया भाग 1। बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा आपण दुसरा पार्ट अभ्यासणार आहोत। पहिला पार्ट आपण घेतलेला आहे की त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये जसं विदारण वगैरे हे काही भाग घेतलेले होते आपण। आता या दुसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी एक चित्र बघतोय पृथ्वीचं, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते अशा पद्धतीने इथे चित्र दाखवले गेलेले आहे। त्याचबरोबर कायिक विदारण व रासायनिक विदारण याचा जो काही भाग होता तो आपण पार्ट 1 मध्ये अभ्यासलेला आहे। आता या भागामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत? तापमान, दहीवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्त, पाणी, कणात्मक विदारण, खंड विघटन, वैश्विक विदारण, द्रवीकरण, भस्मीकरण, जैविक विदारण यासारखे घटक यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। आता इथे तुमच्यासमोर हे जैविक विदारणाचं हे एक चित्र दाखवलं गेलेलं आहे। हे जे जैविक विदारण जे आहे, हे जैविक विदारण सजीवांकडून होत असतं। आता यामध्ये सजीव जसं इथे मुंग्या असतात, मुंग्या जसं वारूळ तयार करतात, नंतर काही खड्डे असं हे करत असतात छोटे छोटे, नंतर जी काही झाडं असतात ती झाडं जर समजा एखाद्या खडकावर उगवलेली असतील तर त्या ठिकाणी ती झाड जेव्हा मोठं होतं त्यावेळेला तो खडक जो असतो तो दुभंगतो, तो फाटतो। म्हणजे एकंदरीत हे जैविक विदारण हे सजीवाकडून होतं हे आपल्याला या चित्रावरून समजेल। त्याचबरोबर इथे सुद्धा जर पाहिलं आपण तर जे झाड आहे ते मोठ्या डोंगराचा एक कडा आहे, त्या ठिकाणी ते छोटंसं रोपटं आलेलं होतं, परंतु जेव्हा ते झाड मोठं रोपट्याचं झाडात रूपांतर झालं त्यानंतर जो काही खडक आहे तो खडक असा दुभंगला गेलेला आहे, म्हणजे तुटला आहे त्या ठिकाणी। म्हणजे इथे विदरणाची क्रिया ही झालेली आहे, म्हणजे एकंदरीत सजीवांमुळे विदरण होतं हे आपल्या लक्षात येईल। इथे सुद्धा तसंच चित्र दिलेले आहे। आता एक प्रयोग करून पाहायचा आहे आपण, आणि आपण सर्वजण रोज या वस्तू पाहतो। तुमच्यासमोर चित्र दिलेले की कांदा आहे। आता ह्या जो कांदा आहे या कांद्याची कांदा असा मधोमध आपण कापलेला आहे, आणि बघा की असे हे जे पापत्र आहेत 1 2 3 4 5 6 7 पापत्र या कांद्याला आहेत। आणि अशाच पद्धतीने आपले जे खडक असतात या खडकांना सुद्धा असे थरावर थर असतात। आता या कांद्याचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक हा जो पापुद्रा आहे तो काही वेगळा आपण करू शकतो। तसं खडकाच्या बाबतीत सुद्धा होत असतं की खडक जेव्हा खोदत असतो तेव्हा पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर असा हा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतो। म्हणजे खडकाचा उघडा पडलेला भाग आहे तो काय होतो, खूप तापत असतो, आणि त्याच्या आतला भाग काय होतो, थंड राहतो। म्हणजे एकंदरीत पापुद्रे जसे सुटे होतात तसे खडक सुद्धा सुटे होतात, आणि हेच खडकाचं अपपर्णन होय। यालाच खडकाचं काय म्हणतात, अपपर्णन। इथे सुद्धा बघा पापुद्र्यासारखं हा खडक दाखवला गेलेला आहे।
बघा किती 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे अशा प्रकारचे हे थर इथे खडकाचे दाखवले गेलेले आहेत. आता कायिक विदारण मुख्यतः काही कारणामुळे होतं. कोणकोणती कारणं आहेत? तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती आणि पाणी या घटकांमुळे कायिक विदारणाची क्रिया ही घडत असते. इथे एक आकृती दाखवली गेलेली आहे आणि त्यामध्ये जसं अनाच्छदनाचे प्रकार 3 आहेत. एक विदारण, विस्तृत झीज आणि क्षरण. आता या तिघांचे सुद्धा 3 काही प्रकार पडले. जसं विदारण आहे त्यामध्ये कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. आता विस्तृत झीज जे आहे त्यामध्ये विदारणाचं बघा पुन्हा एकदा विदारणामध्ये कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण असे 3 प्रकार दाखवलेले आहेत. कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. परंतु विस्तृत झीज जे आहे यामध्ये 4 प्रकार आहेत. मंद प्रवहन, जलद प्रवहन, मोठ्या प्रमाणात जलद प्रवहन आणि अवतलन रूप असे विस्तृत झीजचे प्रकार आहेत. नंतर क्षरणामध्ये काय दाखवलं? क्षरणाचे प्रकार भौतिक क्षरण आणि रासायनिक क्षरण. अशा रीतीने हा एक तक्ता दाखवला गेलेला आहे. आता तापमान, त्यात एक घटक, पहिला जो घटक आहे तो म्हणजे तापमान. आता या तापमानाच्या बाबतीत जर विचार केला तर काय होतं? वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे काय होतात? प्रसरण पावतात आणि कमी जेव्हा तापमान होतं त्यावेळेला ती खनिजे अंकुचन पावत असतात. म्हणजे एकंदरीत सतत प्रसरण पावणे आणि सतत अंकुचन पावणे यामुळे काय होतं? त्या कणांमध्ये ताण निर्माण होत असतो आणि मग खडकातील प्रत्येक खनिजातील तापमान शेवटी त्यातला जो काही फरक आहे हा फरक वेगवेगळा असतो. आता खनिजांच्या कमी जास्त प्रसरणामुळे कणांमध्ये निर्माण होणारा जो काही ताण आहे हा कसा असतो? कमी जास्त. मग त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम खडकांना तडे जातात आणि ती खडक फुटतात. आता हे उष्ण वाळवंटी ज्या ठिकाणी जो प्रदेश असतो त्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये अशा प्रकारची विदारणाची क्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. आता इथे मगाशी ते चित्र दाखवलं आहे, हे इथे एक दहिवराचा एक भाग दाखवला आहे की जसं ज्या प्रदेशाचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असतं त्या ठिकाणी खडकातील तडांमध्ये साचलेलं पाणी गोठतं आणि त्याचा बर्फ तयार होतो. त्याचं आकारमान वाढतं आणि खडक छिन्न भिन्न होऊन फुटत असतात. म्हणजे काही जे काही 0 डिग्री सेंटीग्रेडचे जे काही ज्या ठिकाणी तापमान असतं, म्हणजे अशा प्रकारचे जे काही खडक आहेत त्या खडकांमध्ये काही भेगा असतातच. मग त्या ठिकाणी पाणी साठतं. पाणी साठल्यानंतर त्याचा बर्फ जेव्हा होतो, बर्फ वाढल्यानंतर त्या बर्फाचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढलं की ते खडक असं छिन्न भिन्न होऊन काय होतात? फुटत असतात. आता स्फटिकांची वाढ हा एक घटक आहे. यामध्ये हा जो स्फटिकांचा भाग आहे तो किनारी जो काय भाग आहे समुद्राच्या किनारी भागामध्ये अशा प्रकारे ही वाढ होत असते. जसं सागरी लाटा जेव्हा समुद्राला भरती ओट येत असते आणि त्यावेळेला मग त्या लाटा मोठ्या प्रमाणात येत असतात. या सागरी जलाचं तुषार खडकाळ भागामध्ये आढळत असतं आणि या क्षारयुक्त पाण्यामध्ये शेवटी विद्राव्य घटक हे मिसळत असतात. त्यामुळे काय होतं? खडकाला छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते आणि हा जो परिणाम आहे या परिणामाला काय म्हणतात? द्रवीकरणाचा परिणाम आहे. याला काय म्हणतात? द्रवीकरण. इथे बघा छोट्या छोट्या आकाराची छिद्र तयार झाली, हे स्फटिकांची वाढ झाली. म्हणजे इथे काय झालं? द्रवीकरणाची क्रिया या चित्रामध्ये झालेली आहे हे आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियांमुळेच निर्माण होतो असं नाही, तर खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर पडतो, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारे क्रिया घडत असतात. आता पाणी हा जो घटक आहे, पाणी या घटकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर काही प्रदेशामध्ये पाऊस कसा होतो? जास्त पडतो. पाणी म्हणजे पाणी अधिक असतं. अशा प्रदेशात पाणी मोठ्या प्रमाणात मुरत असतं आणि काही प्रकारच्या खडकांचं त्यामुळे काय होतं? विदरणाची क्रिया त्या ठिकाणी घडून येते. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक, हे खडक वाळूचे खडकन एकत्र येऊन
आणि त्यावर दाब पडल्यामुळे तयार होत असतात. आता असे जे खडक असतात, या खडकामध्ये पाणी मुरतं आणि ते पाणी मुरलं की वाळूचे जे काही कण असतात, हे वाळूचे कण कसे होतात? सुटे होतात. हे सुटे होण्याची ही जी क्रिया आहे, यालाच कणात्मक विदारण असं म्हणतात. आता इथे पाणी बघा, पाण्याचा थेंब कसा टपक 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 पडत असतो. आता हे जे दाखवलं गेलंय, याचा अर्थ असा की तुम्ही सुद्धा, आपण तांब्यामध्ये पाणी घ्या, पाणी असं खाली ओतण्याचा प्रयत्न करा उंचावरून. काय होतं, त्या ठिकाणी जिथे पाणी पडतं तिथे असा एक धार जर लावली तर त्या ठिकाणी खड्डा पडतो. आणि थेंब थेंब जरी टाकलं तर तरी सुद्धा त्या ठिकाणी छोटासा खड्डा पडण्याची शक्यता असते. म्हणजे एखादं ते सुद्धा एक छोटंसं विदारणाचीच क्रिया त्या ठिकाणी होते. आता कणात्मक विदारण जे आहे, कणात्मक विदारण आणि विखंडन, तापमान आणि पाणी हे दोन्ही घटक विदारणाला कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर तापमानाच्या भिन्नतेमुळे खडकांचे अंकुजन प्रसरण होत असते आणि त्यामध्ये पाणी साठून खडक एकमेकांपासून काय होतात? अलग होतात. या विदारणाला विखंडन असं म्हणतात. म्हणजे हे जे खंड हे कसे होतात? वेगवेगळे होतात आणि यालाच विखंडन असं म्हणतात, वेगवेगळे होण्याच्या क्रियेला. आता एक प्रयोग दिलेला आहे, एक रासायनिक विदारणाचा भाग आहे. रासायनिक विदारणाचा प्रयोग काय आहे? इथे आपल्यासमोर 2 ग्लास दिलेले आहेत आणि एका ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2-3 खडूचे तुकडे टाकायचे आहेत. दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण करायचं आहे. म्हणजे आपण 2 ग्लास घ्यायला पाहिजे सारखेच, त्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि एका ग्लासामध्ये 2-3 खडूचे तुकडे ठेवलेले आहेत, टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. मग आता पाण्याचा रंग का बदलला? पाण्याचा रंग का बदलला हा प्रश्न आहे. कारण पाण्यामुळे विदरणाची क्रिया, या ठिकाणी रासायनिक क्रिया घडून आलेली आहे. रासायनिक विदरणाची क्रिया म्हणजे खडू जो आहे, तो खडू तो चुनखडीचा असतो आणि त्याच्यावर परिणाम झाला आणि त्या ठिकाणी शेवटी रासायनिक क्रिया घडून आली आणि म्हणून त्या पाण्याचा रंग बदललेला आहे. खडूचं काय झालं? खडूचं काय झालं? खडू नष्ट झाला, कारण खडू त्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे. म्हणजे इथे पाण्यापासून ही विदारण जी काही क्रिया आहे ती इथे पूर्ण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा सुद्धा विदरणाचा भाग आहे चित्र. आणखी एक प्रयोग दिलेला आहे, जसं तो सुद्धा रासायनिक विदरणाचाच प्रयोग आहे. म्हणजे तो असा आहे की लोखंडी स्क्रू आणि चुका ओल्या कापडात गुंडाळून ठेवायच्या. हे जे इथे दिलेलं आहे या चित्रामध्ये, या लोखंडी स्क्रू आणि चुका आहे ते म्हणजे ते कापडामध्ये, जे काही कापड आहेत ते कापडामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे आणि ओलं केलेलं कापड आहे ते 2-3 दिवसांनी ते कापड उघडून निरीक्षण करायचं आहे. त्या कापडावर डाग पडले आहेत का मग बघायचं आहे. आणि ते कोणत्या रंगाचे असतील, हे डाग कशामुळे पडले असावेत, असे काही प्रश्न आपल्याला निर्माण होतील. तर कापडावर डाग पडले आहेत का? होय, त्या कापडावर डाग पडले आहेत. ते कोणत्या रंगाचे असतील? ते तांबड्या रंगाचे असतील. आणि हे डाग कशामुळे पडले असावेत? कारण त्या ठिकाणी लोखंडावर पाण्याची क्रिया झालेली आहे आणि त्या ठिकाणी गंजणे ही क्रिया झाल्यामुळे त्या कपड्याला रंग, म्हणजे जो काही जे काही डाग पडलेले आहेत ते तांबड्या रंगाचे डाग पडलेले आहेत आणि त्याच्या चुका होत्या, त्यांचा सुद्धा रंग बदललेलाही आपल्याला दिसून येईल. आता इथे स्क्रू आणि चुकांच्या प्रयोगामध्ये काय झालं, पाण्याची भूमिका फार महत्त्वाची मानली गेलेली आहे. असंच खडक हे अनेक खनिजांचं मिश्रण असतं आणि पाणी हे वैश्विक विद्रावक समजलं जातं. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहजपणे विरघळतात, त्यामुळे द्रावणाची विद्राव्यता काय होते? वाढते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहजपणे विरघळतात, त्यामुळे द्रावणाची विद्राव्यता ही वाढत असते. काही पदार्थ पाण्यात न विरघळता द्रावणात विरघळतात. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते अशा प्रकारचे रासायनिक विदरणाची क्रिया ही तेथे जास्त असते. हे सुद्धा रासायनिक विदरणाची क्रिया झालेली आहेत.
तर या रासायनिक वितरणाच्या क्रियेमध्ये काय दाखवलं गेलेलं आहे, तर हे जे खडक दिसत आहेत, हे खडक जर पाहिले आपण तर इथे या खडकात इथे गवत असं दिसतंय आपल्याला, बारीक हिरवं हिरवं दिसतंय. म्हणजे एकंदरीत काय झालेलं आहे, या या हिरवेपणामुळे हे जे गवत या खडकांमध्ये आलं, त्यामुळे इथे काही भेगा गेलेल्या, चिरलेला आहे तो खडक. हे आपल्याला आता इथे सुद्धा एक झाड दाखवलंय, हे झाड सुद्धा असंच खडकावर आहे, त्याच्यामुळे तो खडक दुभंगला. आणि आणि या ठिकाणी सुद्धा त्या खडकांना छिद्र छिद्र पडलेली आहेत. अशा प्रकारे ही रासायनिक जी काही वितरणाची क्रिया आहे ही खडकावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडत असते. त्याचबरोबर एक असा भाग आहे इथे की जसं तीव्र गतीने होणारी विस्तृत अशा प्रकारची काही झीज सुद्धा असते. तीव्र गतीने होणारी विस्तृत अशी झीज असते. मग त्यामध्ये दरडी कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होत असतात. अनेकदा काय होत असतं, या हालचालीचे परिणाम खूप विध्वंसक असे ठरत असतात. म्हणजे एकंदरीत तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा प्रकारच्या हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. विदारित पदार्थ उतारावर मोठा थर तयार होतो आणि अशा प्रदेशात पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला विदारित पदार्थामध्ये पाणी मुरतं आणि त्याचं वजन काय होतं, वाढतं. परिणाम काय होतं, त्यामुळे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात आणि मोठ्या प्रमाणात खाली ते कोसळतात. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये माळीण या ठिकाणी जो काही अपघात झाला होता, अशाच पद्धतीने त्या ठिकाणी जमीन खचण्याचा, डोंगर खचण्याचा प्रकार घडलेला होता. आणि कित्येकदा काय होतं, तो पदार्थ खाली सरकण्याच्या ऐवजी ते जागेवरच खचतात. यालाच काय म्हणतात, जमीन खचणे. याला काय म्हणतात, जमीन खचणे. इथे बघा दरडी कोसळण्याचं एक चित्र दाखवलेलं आहे, हे सुद्धा. कारण पाण्यामुळे हे सगळं घडत असतं. आता भूस्खलन हा एक भाग दाखवला आहे भूस्खलनाचा. आता हे भूस्खलन जे आहे ते जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे खडकाची ही झीज होत असते आणि ही ती भूस्खलनाची क्रिया त्या ठिकाणी घडून आलेली आहे. नंतर मातलोट म्हणून भाग दाखवला गेलेला आहे, हे मातलोटाचा. आता हे जे मातलोट आहे, मंद गतीने होणारी विस्तृत झीज आहे. मंद गतीने होणारी अशा प्रकारची विस्तृत झीज आहे. कमी उताराच्या आणि सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज ही मंद गतीने होत असते. यामध्ये माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते आणि बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये उतारावर माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बाण तयार होतात. आता हे जे चित्र दिसतं हे बघा, इथे लंबरूप अशा प्रकारचे लहान लहान काय झाले, हे बाण तयार झालेले आहेत. आणि ही जी क्रिया आहे बाण तयार होण्याची, या क्रियेलाच काय म्हणतात, मातलोट असं म्हणतात. या क्रियेला काय म्हणतात, मातलोट. म्हणजे कमी उताराच्या प्रदेशामध्ये आणि कोरडं हवामान असणाऱ्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची झीज होत असते. परंतु ही झीज कशी असते, मंद गतीने होते आणि इथे माती सरकण्याची क्रिया जास्त प्रमाणात होत असते. हीच क्रिया बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये उतार जो असतो त्या उतारावर माती ही मंद गतीने सरकण्यामुळे त्या उताराला लंबरूप अशा प्रकारचे लहान लहान काय तयार झालेले आहेत, बाण. आणि त्यामुळे या क्रियेला मातलोट असं म्हणतात. या क्रियेला काय म्हणतात, मातलोट. आता आणखीन एक भाग असा आहे की खनन, ज्याला म्हणतात की विदारण आणि म्हणजे अपक्षरण सुद्धा त्याला म्हणतात. विदारण आणि विस्तृत झीजेप्रमाणे खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहेत. खनन हे विविध कारकांमार्फत घडून येत असते. मग ती कारकं वारा, पाणी, हिमनदी, सागरजल, भूजल यांच्या कार्यामुळे ही जी खनन क्रिया ही घडून येत असते. आता इथे मगाशी तुम्हाला
ओल्या कपड्याचा एक भाग दाखवलेला होता. आणि त्यावर तो जो ओला कपडा आहे तो त्याला गंजलेला होता. गंजल्यामुळे जसं ती जी क्रिया होती ती भस्मीकरणाची क्रिया झालेली होती. कारण लोहावर गंज येत असतो आणि एकंदरीत लोह आणि ऑक्सिजन यांचा जेव्हा रासायनिक क्रिया घडते तेव्हा त्या ठिकाणी ती गंजण्याची क्रिया होत असते. आणि खडकावर सुद्धा तशाच प्रकारचा परिणाम होत असतो आणि तो तपकिरी रंगाचा थर तयार होतो. म्हणजे एकंदरीत ते जो प्रयोग दाखवला की ओलं कापड आणि सुका स्क्रूचं ही क्रिया त्यावरून आपल्या लक्षात आलेली असेलच. आणखी एक भाग त्यामध्ये आपण पाहिलेला होता की मुंग्या आहेत त्या मुंग्या वारूळ करत असतात. उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी आणि इतर कृमी कीटक जमिनीमध्ये बिळे तयार करत असतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. म्हणजे ते खोदतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकाचं काय होतं विदारण होत असतं. आणि याशिवाय अनेकदा खडकावर शेवाळे, हरिता, दगडफूल यासारख्या वनस्पतीसुद्धा वाढतात आणि त्यांच्यामुळे देखील खडकांचं विदरणाची क्रिया ही होत असते. आणखी एक त्याच्यामध्ये भाग असा होता की कार्बनन. आता पावसाचं पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून ते प्रवास करत असतं आणि त्या दरम्यान त्यामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणामध्ये मिसळत असतो. त्यातून सौम्य कर्माल तयार होत असते. अशा अम्लामध्ये चुनखडीसारखे पदार्थ हे सहज गतीने विरघळतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी क्रिया घडत असते. मग ती क्रिया पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये घडत असते. म्हणजे पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर काय होतं कार्बनिक अम्ल म्हणजे H2O अधिक CO2 बरोबर H2CO3 अशा प्रकारे ही सुद्धा एक कार्बनची क्रिया घडत असते. आता काही तुम्हाला प्रश्न दिलेले या घटकावरती जसं रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा. अंतर्गत भू हालचालीमुळे विविध टिंबटिंब निर्माण होतात. भूरूपे आणि खडक असे दोन हे दिलेले आहेत. त्यापैकी आपलं उत्तर आहे भूरूपे निर्माण होतात. पुढे भूपृष्ठावर कार्यरत असणाऱ्या बलांमुळे टिंबटिंब क्रिया घडून येतात. बाह्य आणि अंतर्गत. उत्तर आहे बाह्य क्रिया घडून येतात. खडक फुटणे, कमकुवत होणे म्हणजेच टिंबटिंब होय. विदारण आणि वातावरण. विदारण होय. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात टिंबटिंब विदारणाचा प्रभाव जास्त असतो. कायिक, रासायनिक. कायिक. त्यानंतर दमट हवामानाच्या प्रदेशात टिंबटिंब विदरणाचा प्रभाव जास्त असतो. त्यात इथे कायिक आणि रासायनिक. तर रासायनिक विदरणाचा प्रभाव जास्त असतो. त्याचबरोबर आता इथे जोड्या लावायच्या आहेत. जोड्या लावतामध्ये अपवर्णन, तापमान, दहिवर, दाबमुक्ती, पाणी. ब गटामध्ये खनिजे प्रसरण पावतात. पाण्याचे आकारमान वाढते. खडकाचे विदारण घडून येते. खडकाचे थर सुटे होतात आणि खडकाचा आतील खालचा थर ताणमुक्त होतो. आता एक पहिली जोडी इथे लावून दाखवलेली आहे. अपवर्णन म्हणजेच खडकाचे थर सुटे होतात. तापमान, खनिजे प्रसरण पावतात. दैवर, पाण्याचे आकारमान वाढते. दाबमुक्ती, खडकाचा आतील खालचा थर ताणमुक्त होतो आणि पाणी, खडकाचे विदारण घडून येते. तर अशा प्रकारे ह्या जोड्या लावल्या आहेत. आता जोड्या इथे पुन्हा लावून दाखवल्यात की समोरासमोर अपवर्णन, खडकाचे थर सुटे होतात. तापमान, खनिजे प्रसरण पावतात. दैवर, पाण्याचे आकारमान वाढते. दाबमुक्ती, खडकाचा आतील खालचा थर ताणमुक्त होतो आणि पाणी, खडकाचे विदारण घडून येते. आता आणखी काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. हे प्रश्न जर पाहिले आपण जसं जैविक विदारण कसे घडून येते हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. तर जैविक विदारण कसे घडून येते, विदारण व खनन यातील फरक स्पष्ट करा. विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची कशी ठरते आणि विस्तृत झीज म्हणजे काय ते सांगून झीजेचे प्रकार स्पष्ट करा. तर असे काही हे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले होते. आता शेवटचा एक प्रश्न दिला आहे बघा, का विस्तृत झीज म्हणजे काय ते सांगून विस्तृत झीजेचे प्रकार स्पष्ट करा. याचं उत्तर लिहितेवेळी आपल्याला जसं त्याचा अर्थ लिहायचा आहे की विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज. म्हणजे इथे विस्तृत झीज म्हणजे काय, तर विस्तृत झीज म्हणजे याचा अर्थ असा आहे की विस्तृत
विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजेच विस्तृत झीज. आणि खडकाचे सुटी झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी मग ते स्थिरवतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया जेव्हा घडत जाते तेव्हा तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे साचतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा काय तयार होतो? मग ढिगारा तयार होतो. आता त्याचे प्रकार जर पाहिले तर त्याचे झीजेचे प्रकार, विस्तृत झीजेचे दोन प्रकार आहेत. एक तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि दुसरी मंद गतीने होणारी विस्तृत झीज. आता तीव्र गतीने होणारी जी काही झीज आहे त्याचं उदाहरण आपण दिलं होतं की पुणे जिल्ह्यातील माळीण या ठिकाणी भूस्खलन झालेलं होतं आणि कित्येकदा म्हणजे एक पदार्थ खाली सरकण्याच्या ऐवजी ते जागेवर साचतात, याला जमीन खचणे असे म्हणतात. आणि ही जी क्रिया आहे ही भूकंपामुळे सुद्धा विस्तृत झीज होऊ शकते. आणि दुसरा जो भाग आहे तो मंद गतीने होणारी झीज जी आहे त्यामध्ये जसं कमी उताराच्या आणि सर्वसाधारण कोरड्या हवामानाचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज ही मंद गतीने होत असते. म्हणजे जसं माती सरकणे ही क्रिया त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होत असते. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये काय होतं म्हणजे सीमावर्ती भागामध्ये जो काही उतार आहे त्या उतारावर माती मंद गतीने लंबरूप अशी सरकत असते. तो जो उतार आहे त्या उताराला लंबरूप अशी लहान काय तयार होतात? बांध तयार होतात. आता हे जे बांध आहेत या क्रियेलाच काय म्हणतात? मादलोट असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. विस्तृत झीज म्हणजे काय ते सांगून त्या झीजेचे प्रकार स्पष्ट करा. मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.